मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। दुधाला हमी 45 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी सिल्लोड भोकरदन महामार्गावर करण्यात आले रास्ता रोको। काल दिनांक 9 जुलै 2024 रोजी मंगळवारी रोजी सकाळी 11 वाजता जालना जिल्ह्यातील भोकरदन येथून जवळच असलेल्या सिल्लोड भोकरदन या मुख्य महामार्गावर मालखेडा फाट्यावर लोकजागर अभियानाचे नेते केशव जंजाळ यांच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। यामध्ये मागण्या करण्यात आल्या आहे की शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारने हमी 45 रुपये भाव द्यावा, तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी। जालना जिल्ह्यातील व भोकरदन तालुक्यातील मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या MRGS विहिरीच्या कामांना मंजुरी देण्यात यावी व शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज देण्यात यावे, यासारख्या असंख्य मागण्या घेऊन काल हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनादरम्यान शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सरकारचा निषेध म्हणून मुख्य महामार्गावर दूध सांडत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी पोलिसांच्या वतीने या आंदोलनाला परवानगी जरी नाकारली असली तरी मात्र लोकशाही मार्गाने हे आंदोलन करण्यात आले आहे। आंदोलनाच्या वेळी मुख्य महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले। यावेळी कुठलीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य हे तात्काळ आंदोलनस्थळी पोहोचले व आंदोलकांना समजावत महामार्ग मोकळा करण्याची विनंती केली। मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम राहिले। जोपर्यंत या आंदोलनस्थळी भोकरदनचे तहसीलदार येत नाही व आमचे निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार नाही, असा इशारा यावेळी या शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला होता। यावेळी काही वेळाने या ठिकाणी भोकरदनचे तहसीलदार बनकर हजर झाले व रास्ता रोको मागे घेण्याची विनंती केली। यावेळी लवकरात लवकर आमच्या या मागण्या शासन दरबारी मांडून सोडाव्या, कारण आता सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनात सरकारने मुद्दा मांडून शेतकऱ्यांच्या डोळ्याचे आसू पुसावे, अशी विनंती यावेळी लोकजागर अभियानाचे नेते केशव जंजाळ यांनी केली आहे। यावेळी संतोष पुरी, नारायण सांडू पाटील, तुळशीराम शेळके, समाधान ठाकरे, अंकुश पांढरे, निवृत्ती मिसाळ, अख्तर पठाण, ईश्वर लोखंडे, संदीप बोर्डे, योगेश ताटू, शंकर मेहर, रमेश जाधव, सागरजी घोडके, सरपंच मालखेडा चरणसिंग मेहर, राजू चुंगडे, कैलास शोगन, कृष्णाजी घोडके, अरुणजी गावंडे, के ढाले, नारायणजी सोने, गणेशजी मिसाळ, सुभाष गाडे, रमेश पाटील, कानाडे, ज्ञानेश्वर पांडे, सचिन लोखंडे, दीपक शिंदे, ज्ञानेश्वर गावंडे, विष्णू खंडाळकर, नतू कोले आदींची यावेळी उपस्थिती होती। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।